मित्रांनो, खुनी म्हणजे काय? जो खून करतो त्याला खुनी म्हणतात आणि सगळी व्यवस्था त्याला गुन्हेगार ठरवते. पण मित्रांनो, जर का एखाद्या व्यवस्थेमुळेच सामान्य व्यक्ती जर खुनी होत असेल तर त्याला काय म्हणणार? खुनी की खुद्दार? पूर्ण माहिती बघायची आहे? चला मग व्हिडिओ बघायला. मित्रांनो, गोष्ट आहे 4 जानेवारी 2022ची. सेंट्रल मध्य प्रदेशच्या रतलाम येथील बिलपाक नावाच्या गावाची. या गावाची लोकसंख्या अवघी 3431 एवढीच आहे. छोटंसं गाव आहे. त्यामुळे आजही त्या ठिकाणी लाईटची समस्या आहे. आज बऱ्याच गावात आजसुद्धा लाईटची समस्या आहे, विजेची समस्या असते. म्हणजे लाईट अचानक कधी येते, कधी जाते, कधी रात्री बेरात्री येते. तेव्हा शेतकरी लोकांना रात्री जाऊन मोटर चालू करावी लागते झाडाला पाणी देण्यासाठी, शेतात पाणी सोडण्यासाठी. तर ह्याच गावामध्ये लालसिंग नावाचा व्यक्ती राहत होता, शेतकरी होता. तो शेतात गेला, त्याने मोटर चालू केली. जबरदस्त मोठा ब्लास्ट झाला. आजूबाजूच्या लोकांना कळलंच नाही काय झालं. सगळेजण शेताकडे धावत धावत आले. त्यांनी बघितलं तर लालसिंगची बॉडी छिन्न विछिन्न अवस्थेत होती. मोठा ब्लास्ट झाला होता. इतका भीषण ब्लास्ट होता, त्या ब्लास्टच्या जागी मोठा खड्डा झाला होता. क्या देखा आपने सुबह यहाँ? 8:30 बजे आया है। मैं पानी पलटा देख रहा था उधर, और ये उड़ा एकदम, मोटर चालू करता ही उड़ गया ऊपर। आवाज आई थी। मैं वापस वहीं आया, दौड़ दौड़ कर देखा इधर पड़ा है। सगळेच विचारात पडले की हे काय. तेव्हा पोलीस कंप्लेंट केली. पोलीस पण धावत धावत आले, बघायला लागले काय झालं काय झालं. त्यावेळेस पोलिसांना लक्षात आलं की अशाच प्रकारचा एक ब्लास्ट मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये माजी सरपंच भवरलाल यांच्या शेतात झाला होता. पण त्या ब्लास्टमधून सरपंच थोडक्यात वाचला होता. पण यावेळेस तर भयानक गोष्ट घडली होती. यावेळेस लालसिंग वाचला नाही. मग पोलिसांच्या लक्षात आलं काहीतरी भयानक मोठी गोष्ट आहे. मग तिथे फॉरेन्सिक टीम आली. तर त्यांना तिथे जिलेटिन आणि डेटोनेटर यांचे तुकडे सापडले. मित्रांनो, हे जिलेटिन आणि डेटोनेटर कशासाठी वापरतात? तर खाणीमध्ये किंवा रस्ता बांधताना जर ब्लास्ट घडवून आणायचा असेल तर ते पदार्थ वापरतात. आणि ते पदार्थ त्यांनाच मिळतात ज्यांच्याकडे लायसन्स वगैरे असतं. मग ह्या गोष्टीहून एक गोष्ट तर सिद्ध होती की हा अपघात नाही आहे, हा खून आहे. लालसिंगचा कोणीतरी खून केला होता. पण पोलिसांच्या हातात तपासासाठी काहीच नव्हतं, कारण की फिंगरप्रिंटसुद्धा नव्हते, पायाचे ठसे नाही, हाताचे ठसे नाही, कारण बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. मग पोलिसांना लक्षात आलं की कदाचित नक्सलीय ॲक्टिव्हिटी असू शकते किंवा आतंकवादी हमला असू शकतो, नक्षलवाद्यांचा अटॅक असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी हेडक्वार्टरला कळवलं. मग हेडक्वार्टरने सगळीकडे सर्क्युलेट केलं की कुठे अशा प्रकारचे बॉम्ब ब्लास्ट झालेत का. मग सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं नाही, अशा प्रकारचे ब्लास्ट इथं कधी झाले नाही आहे. पोलिसांच्या हातात काहीच नव्हतं. आता शोध घ्यावा तरी कसा घ्यावा. मग बऱ्याच चौकशा केल्या, प्रश्न उत्तरं विचारले सगळ्यांना. म्हणजे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात केली. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक गोष्ट लक्षात आली. लालसिंगचा एक शेजारी, त्याचं नाव आहे सुरेश लोधा, हा लालसिंगच्या शेताकडे जाताना काही व्यक्तींनी पाहिलं होतं. मग पोलिसांनी ठरवलं की हा सुरेश लोधाचा शोध घ्यायचा, कारण की सुरेश लोधाचं शेत दुसऱ्या ठिकाणी होतं. मग तो ह्या ठिकाणी का आला, या बाजूला तो आलाच का, त्याला चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरी गेले. पण तो घरी नव्हता. मग 2 दिवस पोलिसांनी तपास केला आणि मनसोर नावाच्या गावावरून त्याला अटक केलं. आणि त्याची चौकशी केली. मित्रांनो, सुरेश हा अत्यंत साधा सरळ व्यक्ती होता. त्याची बायकोसुद्धा साधी भोळी होती. हा शेतकरी होता. त्याची बायको घरकाम करायची आणि दोघं मिळून सुखाने संसार करत होते. मित्रांनो, त्याची बायको माजी सरपंच भवरलाल याच्या घरीसुद्धा घरकाम करायची. एक दिवस ती घरकाम करत असताना घरी कोणी नव्हतं. भवरलालला ती एकटी गवसली. भवरलालने तिचा फायदा घ्यायचं ठरवलं. भवरलालच्या सोबत तिथे अजूनसुद्धा 2 व्यक्ती होते. त्यातल्या एकाचं नाव होतं दिनेश आणि एकाचं नाव लालसिंग. मित्रांनो, त्या तिघांनी मिळून त्या बिचारीवर रेप केला. नंतर तिला धमकीसुद्धा दिली की जर तू ही गोष्ट बाहेर कोणाला सांगितली ना तर तुझी काही खैर नाही. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मित्रांनो, बिचारी घरी आली. तिने तिच्या पतीला झालेला प्रकार सांगितला. तिचा पती भयानक संतापला. त्याला इतका राग आला, त्याला असं वाटलं जाऊन त्या तिघांना मारून टाकावं. पण तरी त्याने तसं केलं नाही. तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी. पोलिसांनी त्याला हाकलून दिलं तिथून. परत 2-3 दिवसांनी आला. परत पोलिसांनी त्याला अपमानित करून हाकलून दिलं. पण त्याची कंप्लेंट नाही घेतली.
तो परत परत पोलीस स्टेशनमध्ये गेला, कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी, न्याय मागायसाठी पोलिसांकडे गेला. त्याला परत परत अपमानित करून हाकलून देण्यात आलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आपल्याला जर न्याय हवा असेल तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, सुरेश लोधा यांचा एक मित्र होता. तो मित्र डेटोनेटर आणि जिलेटिनचा व्यापारी होता, म्हणजे तो सप्लायर होता. सुरेश लोधाला एक गोष्ट लक्षात आली, याचा आपण काहीतरी करू शकतो. त्याने लगेच अभ्यास करायला सुरुवात केली. डेटोनेटर आणि जिलेटिनपासून ब्लास्ट कसा करायचा, त्याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर त्याच्या मित्राकडून त्याला त्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या. त्याच्या मित्राकडून त्यांनी त्या आणल्या. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 2021मध्ये भवरलालच्या शेतामध्ये ब्लास्ट घडवायचं ठरवलं. पण त्याने अत्यंत जुनी टेक्निक वापरली. म्हणजे जशी टेक्निक तो शिकला होता त्या पद्धतीने हे 2 पदार्थ प्लांट करायचे आणि एक वात लावायची. मग ती वात पेटल्यानंतर ती वात जळत 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 जाते आणि मग तो ब्लास्ट होतो. पण झालं काय, भवरलाल येण्याच्या आतच ती वात संपली आणि ब्लास्ट झाला आणि थोडक्यात भवरलाल वाचला. पण ह्याच्यानंतर सुरेश लोधांनी एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्याला आता काहीतरी आधुनिक करावं लागेल. मग त्यांनी ठरवलं आता लालसिंगवर प्रयोग करायचा. पण लालसिंगवर प्रयोग करताना 3 जानेवारी 2022ला त्याच्या शेतामध्ये त्यांनी जेव्हा बॉम्ब प्लांट केला, म्हणजे डेटोनेटर आणि जिलेटिन प्लांट केलं, त्यावेळेस त्याने आधुनिक टेक्निक वापरली. त्याने काय केलं, त्याला जोडलेले वायर मोटरीच्या वायरमध्ये जोडून दिले बटनाला. म्हणजे जो कोणी येऊन मोटरीचं बटन दाबेल तेव्हा ब्लास्ट होईल. सगळं काही व्यवस्थित प्लॅन्ट केलं आणि बरोबर हा जो लालसिंग आहे तो आला. त्याने मोटरीचं बटन दाबलं आणि जबरदस्त ब्लास्ट झाला आणि तो मेला. मित्रांनो, खुनी सापडला, केस पण क्लोज झाली, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पण न्याय झाला नव्हता. न्याय होणं अजून बाकी होतं. त्यावेळेसचे SP गौरव तिवारी यांनी सुरेश लोधाची गोष्ट, त्याची बाजू व्यवस्थित ऐकून घेतली होती आणि तपासाचे आदेश दिले. त्यावेळी लक्षात आलं की सुरेश लोधा बऱ्याच वेळा कंप्लेंट करायसाठी आला होता, पण ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याची कंप्लेंट रजिस्टर नाही केली ते सगळ्या अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती. मित्रांनो, तो ओरडू सांगत होता, आवाज मोठा करू सांगत होता, माझी कंप्लेंट लिहून घ्या, माझी कंप्लेंट लिहून घ्या. तरी त्याचा आवाज पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचला नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा मोठा काहीतरी आवाज केला पाहिजे आणि सुरेश लोधांनी तेच केलं. मित्रांनो, त्यावेळी ज्या पोलिसांनी ह्याची कंप्लेंट रजिस्टर नाही केली त्या सगळ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मित्रांनो, एक साधा सरळ माणूस कसा गुन्हेगार होऊ शकतो? व्यवस्थेतील कमतरतेमुळे. त्याच वेळी जर का सुरेश लोधाचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, त्याची कंप्लेंट रजिस्टर झाली असती, पुढील कारवाई झाली असती, तर साधा सरळ माणूस गुन्हेगार झालाच नसता. मित्रांनो, ही केस ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मागोवा हा कार्यक्रम पाहत राहा. त्यासाठी संवाद या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.